मित्रांनो, जरा विचार करा. एका माणसाच्या अंगावर कोणीतरी एकदा नाही, दोनदा नाही, तर तब्बल 108 वेळा थुंकतो, तरीही तो माणूस ना रागवतो ना त्याला उलटून बोलतो. उलट तो अत्यंत शांतपणे जातो आणि पुन्हा नदीमध्ये स्नान करून येतो. आश्चर्य वाटलं ना? हा माणूस कोण होता? किंवा असं काय घडलं असेल की साक्षात वैकुंठाचा देव, पंढरीचा पांडुरंग एका सामान्य माणसाच्या घरी सलग 12 वर्ष एक नोकर बनून पाणी भरत होता? होय मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. महाराष्ट्राच्या मातीत अनेक महान संत होऊन गेले, पण आज आपण ज्यांची कथा ऐकणार आहोत ती ऐकून तुमच्या अंगावर नक्कीच काटा येईल. पैठणच्या पवित्र भूमीत जन्मलेला एक पोरका मुलगा, ज्याने स्वतःच्या आयुष्यात अथांग सहनशीलतेचा आणि भूतदयेचा असा आदर्श निर्माण केला, जो आजच्या जगात शोधूनही सापडणार नाही. आज आपण पाहणार आहोत संत एकनाथ महाराजांची संपूर्ण आणि अतिशय रोमांचक कथा. तसेच एकनाथ षष्ठीचा दिवस इतका महत्त्वाचा का मानला जातो? त्या दिवशी पैठणमध्ये असं काय घडलं होतं की संपूर्ण गाव ढसाढसा रडलं होतं? मित्रांनो, ही कथा तुम्हाला खूप काही शिकून जाईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा. चला तर मग सुरू करूया संत एकनाथ महाराजांचा जन्म. 1533 मध्ये महाराष्ट्रातील पैठण येथे झाला. पैठण ही अतिशय प्राचीन आणि पवित्र नगरी, जिला दक्षिणेची काशी असेही म्हटले जायचे. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण आणि आईचे नाव रुक्मिणीबाई होते. पण दुर्दैवाने एकनाथांच्या नशिबात आई वडिलांचा सहवास खूप काळ नव्हता. ते अगदी लहान असतानाच त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे आजोबा चक्रपाणी आणि आजी सरस्वतीबाई यांनी त्यांचा अत्यंत प्रेमाने सांभाळ केला. लहानपणापासूनच एकनाथांची वृत्ती अत्यंत वेगळी होती. इतर मुले खेळण्या बागडण्यात मग्न असताना एकनाथांचा कल मात्र भक्ती आणि परमार्थाकडे होता. ते तासनतास देवाच्या मूर्तीसमोर बसून राहायचे, पण त्यांच्या मनात सतत एक हुरहुर असायची. त्यांना एका खऱ्या सद्गुरूंची ओढ लागली होती, कारण गुरुविन ज्ञान नाही हे त्यांना पक्के ठाऊक होते. पुस्तकी ज्ञान कितीही असले तरी जोपर्यंत एखादा खरा गुरु डोक्यावर हात ठेवत नाही, तोपर्यंत ईश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही, असा त्यांचा ठाम विश्वास होता. एके दिवशी एका मंदिरात त्यांना असा दृष्टांत झाला की देवगिरी म्हणजेच आजचे दौलताबाद येथे जनार्दन स्वामी नावाचे महान संत आहेत. तेच तुझे खरे गुरु आहेत. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी कोणत्याही सुखसोयींची पर्वा न करता हा लहानगा एकनाथ पैठणहून देवगिरीला पायी चालत गेला. तिथे जाऊन त्यांनी जनार्दन स्वामींची भेट घेतली आणि स्वतःला त्यांच्या सेवेत पूर्णपणे झोकून दिले. त्यांनी सलग 6 वर्षे गुरूंची इतकी निष्ठापूर्वक आणि कठोर सेवा केली की स्वतः दत्तगुरूंनी त्यांना दर्शन दिले. जनार्दन स्वामी हे अत्यंत कडक शिस्तीचे होते. ते देवगिरीच्या किल्ल्याचे किल्लेदार होते, त्यामुळे त्यांच्याकडे जमा खर्चाचे काम असायचे. एकनाथ महाराज अत्यंत प्रामाणिकपणे ते काम करत असत. एकदा हिशोब करताना 1 पैशाची चूक आली. रात्रीचे 12 वाजले होते. तरीही एकनाथ महाराज ती चूक शोधण्यासाठी डोळ्यात तेल घालून बसले होते. पहाटेच्या वेळी त्यांना ती 1 पैशाची चूक सापडली आणि त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद पसरला. जनार्दन स्वामींनी हे पाहिले आणि ते म्हणाले, एकनाथा, जशी 1 पैशासाठी तू तुझी झोप उडवलीस, तशीच तळमळ जर ईश्वराच्या प्राप्तीसाठी दाखवलीस तर तुला देव नक्की भेटेल. या प्रसंगानंतर एकनाथांची भक्ती आणखीनच वाढली. शेवटी जनार्दन स्वामींनी त्यांना आशीर्वाद आणि आदेश दिला, जा एकनाथा, आता पैठणला परत जा. तिथे जाऊन प्रपंच कर आणि प्रपंच करत असतानाच लोकांना ज्ञान दे. समाजाचा उद्धार कर. गुरूंच्या आदेशानुसार एकनाथ महाराज पैठणला परत आले. त्यांचा विवाह गिरिजाबाई नावाच्या एका अत्यंत सुशील आणि समजूतदार मुलीशी झाला. ते गृहस्थाश्रमात राहिले, पण त्यांचे मन नेहमी परमार्थात असायचे. आता जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे
ती ऐकून माणसाच्या सहनशीलतेची परिसीमा काय असू शकते याची तुम्हाला प्रचिती येईल. पैठणमध्ये एकनाथ महाराजांची कीर्ती खूप पसरत होती. लोक त्यांना मानायला लागले होते. त्यांचे साधे राहणीमान आणि उच्च विचार पाहून गावातील लोक त्यांच्याकडे आकर्षित होत होते. पण गावातील काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना हे बघवले नाही. त्यांना एकनाथांचा हेवा वाटू लागला. त्यांनी एका यवनाला म्हणजेच परधर्मीय व्यक्तीला पैसे दिले आणि पैज लावली की जर तू एकनाथाला राग आणण्यास भाग पाडलेस तर आम्ही तुला खूप मोठे बक्षीस देऊ. तो माणूस पैशाच्या आशेने तयार झाला. एकनाथ महाराज रोज पहाटे उठून गोदावरी नदीत स्नान करायला जात असत. एक दिवस महाराज स्नान करून बाहेर आले आणि त्या दुष्ट व्यक्तीने त्यांच्या अंगावर मुद्दाम थुंकले. विचार करा, एखादा सामान्य माणूस असता तर त्याने काय केले असते? तो नक्कीच भडकला असता, शिव्या दिल्या असता किंवा मारामारी केली असती. पण एकनाथ महाराजांच्या चेहऱ्यावर रागाचा एक लवलेशही नव्हता. ते काहीही न बोलता अत्यंत शांतपणे पुन्हा नदीत गेले आणि त्यांनी पुन्हा स्नान केले. बाहेर आल्यावर त्या माणसाने पुन्हा थुंकले. महाराज पुन्हा नदीत गेले. मित्रांनो, हे एकदा नाही, दोनदा नाही, तर तब्बल 108 वेळा घडले. 108 वेळा तो माणूस थुंकत राहिला आणि महाराज तितक्यात शांतपणे जाऊन स्नान करत राहिले. शेवटी काय झाले? तो माणूस स्वतःच थकला. त्याची लाज त्यालाच खाऊ लागली. त्याला समजले की आपण कोणाशी पंगा घेतला आहे. हा साधा माणूस नसून एक महान संत आहे. तो धावत गेला आणि एकनाथांच्या पायावर पडून रडू लागला. महाराज, मला क्षमा करा. मी पैशाच्या आशेने अंध झालो होतो. मी खूप मोठे पाप केले आहे. तेव्हा एकनाथ महाराज हसले आणि अत्यंत प्रेमाने त्याला उठवत म्हणाले, अरे बाबा, त्यात काय एवढे? तू मुळीच वाईट वाटून घेऊ नकोस. उलट मी तर तुझा आभारी आहे. तुझ्यामुळेच मला आज 108 वेळा पवित्र गोदावरी मातेचे स्नान करायला मिळाले. मित्रांनो, ही असते खरी संतवृत्ती. संतांचे हृदय हे पाण्याहूनही मवाळ असते, हेच यावरून सिद्ध होते. यानंतर त्यांच्या आयुष्यातील आणखी एक हृदयस्पर्शी प्रसंग येतो, जो ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. ते दिवस कडक उन्हाळ्याचे होते. सूर्याचा प्रकोप जमिनीवर आग ओकत होता. एकनाथ महाराज काही वारकऱ्यांसोबत पायी प्रवास करत होते. त्यांनी काशीहून पवित्र गंगाजल एका कावडीत घेतले होते आणि ते रामेश्वरला भगवान शंकराला वाहण्यासाठी चालले होते. वाटेत भयानक ऊन होते. पायाला चटके बसत होते. चालता चालता अचानक त्यांची नजर एका दृश्यावर पडली. रस्त्याच्या कडेला तापलेल्या वाळवंटासारख्या जमिनीवर एक म्हातारे आणि कमजोर गाढव तहानेने व्याकुळ होऊन तडफडत होते. उन्हाच्या तीव्रतेमुळे त्याचे सर्वांग भाजून निघत होते. त्याच्या तोंडातून फेस येत होता. डोळे पांढरे पडले होते. आजूबाजूला पाण्याचा एक थेंबही नव्हता. ते मुके जनावर आता काही क्षणातच आपले प्राण सोडेल हे निश्चित होते. सोबतचे लोक तसेच पुढे चालत राहिले. कुणीही त्या मुक्या प्राण्याकडे लक्ष दिले नाही. पण एकनाथांची पावले तिथेच थबकली. त्यांना त्या मुक्या प्राण्याच्या वेदना बघवल्या नाहीत. त्यांनी क्षणाचाही विचार न करता आपली कावड खाली ठेवली, पवित्र गंगाजलाची घागर हातात घेतली आणि ते त्या गाढवाजवळ गेले. हे पाहून सोबतचे कर्मठ लोक ओरडू लागले, महाराज, हे काय करताय? अहो, ते पवित्र गंगाजल आहे. ते रामेश्वराला व्हायचे आहे, एखाद्या अशुद्ध गारवाला नाही. ते पाणी भ्रष्ट होईल. तुम्ही एवढ्या लांबून आणलेले पुण्य एका क्षणात वाया घालवत आहात. पण एकनाथ महाराजांनी कोणाचीही पर्वा केली नाही. त्यांनी आपल्या स्वतःच्या हाताने ते पवित्र पाणी त्या तडफडणाऱ्या गाढवाच्या तोंडात ओतले. ते पाणी पोटात जाताच त्या गाढवाचे प्राण वाचले. त्याने डोळे उघडले आणि अत्यंत कृतज्ञ भावनेने ते महाराजांकडे पाहू लागले. जेव्हा लोकांनी त्यांना विचारले, महाराज, आपण आपले पुण्य वाचवण्याऐवजी ते पाणी एका गाढवाला का पाजले? तेव्हा एकनाथ महाराजांनी जे उत्तर दिले ते साऱ्या मानवजातीसाठी एक मोठा धडा आहे. ते म्हणाले, मला या मुक्या गाढवातच माझा रामेश्वर दिसला. जो देव मंदिरातल्या दगडात आहे
तोच देव या मुक्या प्राण्यातही आहे. भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी देणे याहून मोठा कोणताही धर्म या जगात नाही. ईश्वराने निर्माण केलेल्या प्रत्येक जीवात परमेश्वर पाहण्याची हीच ती खरी दृष्टी. एकनाथ महाराजांची ही निस्वार्थ भक्ती पाहून प्रत्यक्ष पंढरपूरचा विठोबा साक्षात पांडुरंग सुखावला. देवाला आपल्या या लाडक्या भक्ताची सेवा करण्याची इच्छा निर्माण झाली. पण देव असा थेट कसा येणार? एक दिवस एकनाथ महाराजांच्या घरी एक 11-12 वर्षांचा अतिशय सुंदर आणि तेजस्वी मुलगा आला. त्याने आपले नाव श्रीखंड्या असे सांगितले. तो म्हणाला की महाराज, मी अनाथ आहे, मला इथे आश्रय द्या, बदल्यात मी तुमच्या घरची सगळी कामे करेन. दयाळू महाराजांनी त्याला ठेवून घेतले. मित्रांनो, तुम्हाला माहितीये हा श्रीखंड्या कोण होता? हा श्रीखंड्या दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात चंदनुभा पांडुरंग होता. तो एकनाथांच्या घरी रांजणात पाणी भरायचा, अंगण झाडायचा, सडा संमार्जन करायचा आणि महाराजांच्या पूजेची सगळी तयारी करायचा. एका महान भक्ताच्या घरी साक्षात भगवान सलग 12 वर्ष एक सेवक बनून राहिले होते. घरातल्या सर्वांना तो आपलासा वाटू लागला होता. गिरिजाबाई तर त्याच्यावर स्वतःच्या मुलासारखे प्रेम करत होत्या. तो इतकी कामे करायचा की कधी कुणाला संशय आला नाही की हा साक्षात देव आहे. याचा उलगडा कसा झाला? द्वारकेतील एका भक्ताला देवाने दृष्टांत देऊन सांगितले की अरे, मी तर पैठणला एकनाथांच्या घरी पाणी भरत आहे. तेव्हा तो भक्त पैठणला आला. त्याने श्रीखंड्याला ओळखले. जेव्हा एकनाथ महाराजांना समजले की त्यांचा सेवक, त्यांच्या घरची भांडी घासणारा पोरगा साक्षात देव आहे, तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. त्यांनी देवाचे पाय धरले आणि म्हणाले, देवा, हे तू काय केलेस? माझ्यासारख्या पामराच्या घरी तू एवढी नीच कामे का केलीस? अशी होती एकनाथ महाराजांची भक्ती. जिथे देव स्वतः चालत आला होता, महाराजांनी फक्त भक्तीच केली नाही, तर समाजातील अंधश्रद्धा आणि जातीभेद नष्ट करण्यासाठी अतिशय मोठे कार्य केले. एकदा त्यांच्या घरी पितरांचे श्राद्ध होते. गोड-धोड स्वयंपाक तयार होता आणि सर्वजण ब्राह्मणांची वाट पाहत होते. तेवढ्यात घराबाहेरून काही महार जातीचे लोक, ज्यांना त्या काळी अस्पृश्य मानले जायचे, ते चालले होते. त्यांच्या लहान मुलांना त्या स्वयंपाकाचा वास आला आणि ती भुकेली मुले अन्नासाठी रडू लागली. एकनाथ महाराजांनी ते ऐकले आणि त्यांनी कोणताही विचार न करता श्राद्धाचा तो सगळा पवित्र स्वयंपाक त्या भुकेल्या लोकांना आणि मुलांना प्रेमाने खाऊ घातला. पहा किती मोठे धाडस! त्या काळी जेव्हा जातीभेद शिगेला पोहोचला होता, तेव्हा असा निर्णय घेणे म्हणजे समाजाच्या रोषाला बळी पडणे होते. नंतर जेव्हा ब्राह्मण आले आणि त्यांना हे समजले, तेव्हा ते खूप चिडले. त्यांनी महाराजांवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. पण महाराजांनी त्यांना शांतपणे समजावले की खऱ्या अर्थाने श्राद्ध आजच पूर्ण झाले आहे, कारण खऱ्या भुकेल्या आत्म्यांना तृप्ती मिळाली आहे. देवाला नैवेद्य दाखवण्यापेक्षा भुकेलेल्या जीवाला अन्न देणे हेच खरे पुण्य आहे. याचबरोबर महाराजांनी एकनाथी भागवत नावाचा महान ग्रंथ लिहिला. संस्कृतमध्ये दडलेले ज्ञान, जे फक्त ठराविक वर्गापुरते मर्यादित होते, ते त्यांनी साध्या सोप्या मराठी भाषेत आणले, जेणेकरून सामान्य माणसाला ते समजू शकेल. त्यांनी शेकडो भारुडे गवळणी आणि अभंग लिहून समाज प्रबोधन केले. त्यांचे विंचू चावला हे भारूड तर आजच्या काळातही तितकेच प्रसिद्ध आहे, ज्यातून त्यांनी काम आणि क्रोधरूपी विंचू माणसाला कसा डसतो आणि त्यावर सत्संगाचा उतारा कसा कामी येतो, हे अत्यंत रंजक पद्धतीने सांगितले आहे. आता आपण वळूया त्या दिवसाकडे, ज्याचा संबंध आपल्या आजच्या व्हिडिओच्या शीर्षकाशी आहे. तो दिवस म्हणजे एकनाथ षष्ठी. मित्रांनो, जशी संत ज्ञानेश्वरांनी आळंदीत जिवंत समाधी घेतली, तसाच एकनाथ महाराजांचा शेवटही अतिशय दिव्य आणि अद्भुत होता. वर्ष होते 1599. फाल्गुन महिना सुरू होता आणि तिथी होती कृष्ण पक्षाची षष्ठी,
म्हणजेच फाल्गुन वद्य षष्ठी. एकनाथ महाराजांना आता आत्मज्ञान झाले होते की त्यांचे या पृथ्वीवरील अवतार कार्य आता पूर्ण झाले आहे. त्यांनी आपल्या शिष्यांना आणि पैठणच्या नागरिकांना आधीच कल्पना दिली होती की ते आता आपला देह ठेवणार आहेत. तो ऐतिहासिक दिवस उजाडला. संपूर्ण पैठण नगर गोदावरी नदीच्या किनारी जमा झाले होते. प्रत्येक माणसाच्या डोळ्यात अश्रू होते. सर्वांना माहीत होते की आज आपला लाडका संत, गरिबांचा वाली आपल्याला सोडून जाणार आहे. एकनाथ महाराजांनी शेवटचे कीर्तन केले. त्यांच्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द लोक डोळ्यात साठवून ठेवत होते. कीर्तन संपल्यावर आसमंतात रामकृष्ण हरीचा अखंड गजर सुरू झाला. महाराजांनी नदीच्या किनाऱ्यावर उभे राहून सर्व जनतेला शेवटचा हात जोडून नमस्कार केला. आणि मग त्या पवित्र गोदावरी नदीच्या शांत पाण्यात त्यांनी हळूहळू प्रवेश केला. पाण्यात जाताना ते अत्यंत आनंदाने गुणगुणत होते, माझ्या विठोबाचा धावा. ते पाण्यात पुढे पुढे चालत गेले. पाणी त्यांच्या गुडघ्यापर्यंत आले, मग कमरेपर्यंत, मग गळ्यापर्यंत. आणि पाहता पाहता तो दिव्य देह त्या गोदावरी मातेच्या कुशीमध्ये कायमचा विलीन झाला. त्यांनी हसत हसत जलसमाधी घेतली. कोणतीही सक्ती नाही, कोणतेही दुःख नाही. अगदी स्वेच्छेने त्यांनी आपले प्राण पांडुरंगाच्या चरणी अर्पण केले. मित्रांनो, ज्या दिवशी त्यांनी ही जलसमाधी घेतली तो दिवस होता फाल्गुन वद्य षष्ठी. म्हणूनच त्या दिवसापासून हा संपूर्ण दिवस एकनाथ षष्ठी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय भक्तिभावाने साजरा केला जातो. आजही पैठणला या दिवशी लाखो वारकर्ते. मित्रांनो, संत एकनाथ महाराजांची ही जीवनकथा आपल्याला हेच शिकवते की खरा धर्म हा फक्त पूजा अर्चा करण्यात नसून माणसातला देव ओळखण्यात आहे. तहानलेल्याला पाणी देणे, रंजल्या गांजलेल्यांना आपले म्हणणे हीच खऱ्या अर्थाने ईश्वराची पूजा आहे. आजच्या या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात जिथे माणूस माणसाला विसरत चालला आहे, तिथे एकनाथ महाराजांचे हे विचार अंगीकारणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्हाला संत एकनाथ महाराजांच्या जीवनातील कोणता प्रसंग सर्वात जास्त आवडला? गाढवाला पाणी पाजण्याचा, श्रीखंड्याचा की जलसमाधीचा? मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग, लवकरच भेटूया पुढच्या एका नवीन आणि रहस्यमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण अत्यंत प्रेमाने आणि भक्तीने म्हणा, एकनाथ महाराज, रामकृष्ण हरी, वासुदेव हरी, पांडुरंग हरी.